वेलकम बॅक टू स्वप्नालीज व्लॉग. आज आपला 30वा व्लॉग आहे बाय द वे. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. आज एक छोटंसं ड्रीम कंप्लीट होतं आहे असं समजा. आणि आपल्यासोबत कोणी मी तुम्हाला दाखवते. ये बाई या आमच्या व्लॉग, गरिबांच्या व्लॉगमध्ये ये. ही माझी मैत्रीण आहे. आलं थांबलं. आणि आता आम्ही बुक केली आहे उबेर वगैरे. आणि आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे. सो सोबत राहा. आमची आता जातो रिक्षाने. पुढे काय होईल हे तुम्हाला कळेलच. सांगतो थोड्या वेळातच. हॅलो आम्ही चौघत चाललोय है ना. आम्ही चौघत चाललोय. हा बघत चौघत चाललोय. चालवणे करतो. आम्ही गाडी घ्यायला चाललोय. आणि आणि कोणाची गाडी आहे? आमची. कोण घेत आहे गाडी? आम्ही मम्मी घेते. नाही नाही हा घेतो. तू घेतोय ना. हा आमचा अर्जित गाडी घेतोय गाईज. कसं आहे एका महिन्यात प्रगती. किती पडतात भाऊ? अकाउंटला किती पडतात? 2000. गाईज मिठाई शोधतोय. पेढे ही बघा. त्यांना विचारायला मिठाई शोधतीये. उलटी कामं. ओळखा आता काय करायला आलोय गाईज आपण. तर हो गाईज मी आली आहे टू व्हीलर घेण्यासाठी. टू व्हीलर मला खूप दिवसापासून घ्यायची होती गाईज. खूप सारे प्रॉब्लेम. सारखं मला बसनी ट्रॅव्हल, मुलांना शाळेत सोडायचा प्रॉब्लेम व्हायचा कधी कधी. पॅरेंट्स मिटिंगला जायचं म्हटलं तरी खूप चालावं लागायचं वगैरे. त्यामुळे मी फायनली टू व्हीलर घेण्याचं डिसिजन घेतलेलं. त्यामुळे मग मी गेली टू व्हीलर घेण्यासाठी. आणि ते इथे आता मला इन्स्ट्रक्शन वगैरे देत होते की गाडीचे फंक्शन काय आहेत, गाडी कशी चालते वगैरे सगळं काही ते मला सांगत होते. त्यानंतर ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल की मी माझ्या मैत्रिणीसोबत आलेली. काढावं लागणार ते, तोडावं लागणार होते. आणि ॲक्च्युली डिलिव्हरी मला काल घ्यायची सांगितलेली, पण मी संडेला प्लॅन केला बिकॉज ऑफ मम्मी पप्पाला सुट्टी भेटेल म्हणून. पण मम्मी पप्पा काही परफेक्ट बसलाय ना हार. मिळाली नाही त्यामुळे काही त्यांना जमलंच नाही. त्यामुळे मग मी अर्णवारची थोडासा खाली पाहिजे होता ते त्याच्यावर पडला असता. बरोबर आहे का? डिलिव्हरी घेतली. ऍक्च्युली मला पिरियड्स आले होते त्यामुळे करू शकत नव्हती. म्हणून मग मी कोमलला बोलवून घेतलं होतं की ती सर्व पूजा वगैरे करेल म्हणून. आणि तिने खूप सगळं चांगल्या प्रकारे केलं. पूजा वगैरे केली. आणि ती इथे ह्यांना पोच काय दोघं पण ऐकायचं. मला दिसतच नाहीये ह्याच्यामध्ये. अरे आधी कॅमेरा. तू व्हिडिओ घेते का फोटो घेतीये? व्हिडिओ घेतेय मी. कॅट मॅरेजची ऍक्टिंग करा. सोडसाल मारलेली. त्यानंतर कोमलने इथे गाडीवर स्वस्तिक वगैरे काढून वगैरे घेतलं. बस त्याच्यावर पाणी हळद कुंकू लावतो. लिंबू नाही आणला. नवीन कौतुक बघा गाईज इथे. टायरवर किती ते म्हणजे नवीन गोष्टी, किती तो आनंद, किती ते गाडीच्या पुढं पुढं करणं, माऊला हेल्प करणं. लय हुशार आहेत माझी पोरं. त्यानंतर अर्णवची इथे घाई, मला नारळ फोडायचा आहे, मला नारळ फोडायचा आहे म्हणून. आणि फायनली अर्णवनेच नारळ फोडला. आपल्या गाडीचा चांगला शुभारंभ केला आहे. त्याला धरून दे. जोरात टाक टोला. जोरात हातावर घेशील मारून. इकडे बघ. गणपती बाप्पा. अजून बस बस. पाणी उडव. आणि आलंच नाही हातात.
गुड बॉय जम्या जम्या तेरी को. आणि त्यानंतर गाईज आम्ही हा पडदा उचलला. हा पडदा व्यवस्थित उचलण्यासाठी आम्ही 2 ते 3 वेळा पोच दिल्या की तो नीट उचलावा म्हणून. कधी आरचीतच खेचायचा, कधी आर्नवच खेचायचा. किती गोड दिसतात यार माझे बाळ. बघा आमची गाडी आली. कसं मज्जा है ना. आणि ह्याचा लव बघा. हा कुठे शिकला, काय शिकला मला काहीच माहिती नाही. आणि ह्याचा लव बघा यार. बोल. येते ना बाई लेट पण दे. लय उशिरा बोलणार डायलॉग. कसा वाटला आमच्या आर्चितचा डायलॉग कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर खूप ऊन होतं तिथे. त्यानंतर म्हणून मग गेलो आम्ही ऊसाचा रस पिण्यासाठी. आणि तिथेच मावशीला लावला या दोघांनी मिळून चुना. म्हणजे गाडी आम्ही घेतली आणि पार्टी तिने दिली, अशातला भाग झाला हा. जिथं माऊ दिसली तिथं तिला चुना लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. मग म्हटलं आपल्यामध्ये जर ऊसाचा रस आपण गारगार भरला तर गाडीतही जरासं पेट्रोल भरावं. जरासं म्हणता म्हणता गाडीचे टँकच फुल करून घेतली. आणि तुम्हाला जर हा आमचा व्लॉग खूप जास्त आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. तुम्ही लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात. लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. पेट्रोल वगैरे भरल्याच्या नंतर मग आम्ही गेलो घरी. आणि घरी जाऊन खूप दमलो होतो. घरी जाऊन छान भारी मस्तपैकी असं चिकनवर ताव मारला आहे. आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.